आता कुठे आहेत सगळे सगळे कंटेंट क्रिएटर, इन्फ्लुएन्सर, कलाकार, पत्रकार आणि छोटासा जरी विषय इंस्टाग्रामवर व्हिडिओ बनवण्यासाठी भेटला तर त्याला ट्रेंड बनवून टाकणारे आता सगळे कुठे आहेत? जेव्हा विषय आपल्या भविष्याचा, आपल्या मुलांच्या भविष्याचा आलाय आणि एक माणूस तिथे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जीवन आणि मरणाशी लढतोय, तेव्हा हे सगळे राजकारण करून गप्प बसलेत. म्हणजे भीती असेल मे बी, म्हणजे माझ्या मनात नाही आहे म्हणून मी हा व्हिडिओ बनवलाय, पण बाकी व्हिडिओ करणाऱ्यांच्या मनात कदाचित भीती असेल की आपल्या लोकल एरियातल्या एखाद्या राजकारण्याने बघितलं तर आपल्याबद्दल तो चुकीचा समज करेल किंवा आपल्यावर राग ठेवेल किंवा व्हॉट एव्हर, म्हणून कदाचित सगळे राजकारणामुळे घाबरून शांत बसले असतील असं मला तरी वाटतंय. सोनम वांगचुक जे स्वतः एक शिक्षण तज्ज्ञ आहेत, अभियंता आहेत, पर्यावरण कार्यकर्ते आहेत, ज्यांचं काम अमाप आहे, समाजासाठी त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात कार्य केलं आणि आज ते उपोषणाला बसलेत. का बसलेत? त्यांच्या एकच म्हणणं आहे की शिक्षण व्यवस्था जी काही आहे त्याच्यामध्ये सुधारणा करण्यात यावा. पेपरफुटीचे जे नुकताच प्रकरण झाले, लाखो विद्यार्थी त्या परीक्षेला बसले होते आणि त्या पेपरफुटीनंतर म्हणजे हताश झालेल्या काही विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या होत्या. ती वेळ पुन्हा येऊ नये, त्यामुळे पेपर फुटीचे जे काही प्रकरण आहे त्याबद्दल सविस्तर चर्चा करून त्याबद्दल जे काही त्यातले दोष होते त्यावर निवारण केलं जावं, अशा काही किरकोळ मागण्या त्यांच्या आहेत. पण तिथे देखील राजकारण केलं जात आहे. माझं स्पष्ट म्हणणं आहे की आपण राजकारणामध्ये पळायलाच नाही पाहिजे. आपण एखाद्या पक्षाचा झेंडा हातात घेऊन बसतो, आपल्या हातात फक्त काठी असते आणि आपले नेतेवरचे झेंडे बदलत राहतात. वरती सगळ्या राजकारणांचा आपापसात अगदी व्यवस्थित असतो आणि आपण कट्टर विरोध हा जो काय ह्या लोकल लेवलला गल्लीमध्येच घेऊन बसतो. त्यामुळे ह्या विषयामध्ये तरी कोणी राजकारण मध्ये आणू नये. 2 व्हिडिओ मी नुकताच बघितले ज्याच्यामध्ये ती मुलगी म्हणत होती की त्याला सपोर्ट करणारे म्हणजे सोनम वांगचुक सरांना सपोर्ट करणारे अमुक जो आहे त्याला कोण लेडीजचा आतंकवाद्याशी संबंध आहे, अजून कोण आहे तो तिकडचा काश्मीरच्या तिकडचा पाकिस्तान एरियामधला आहे, मग हे लोक त्यांना का सपोर्ट करतायत, हिंदू मुस्लिम. त्यातलं कोणीतरी म्हणालं की मी जय श्रीराम म्हणणार नाही. हिंदू मुस्लिम करून आपण आपल्याच मुलांच्या आयुष्याचं वाटोळं करतोय. मी स्वतः हिंदू आहे, मला त्या सगळ्या गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाही आणि हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू एकच आहे की ह्या सगळ्यातून काहीतरी चांगलं साध्य होईल आणि पुढे आपलीही मुलं शिकणार आहेत, त्यांना नक्कीच या सगळ्याचा फायदा होईल. त्यामुळे जे काही शांत बसलेत तोंड बंद करून त्यांना हात जोडून विनंती करेन की बाबांनो बोला. आपण जेवढं बोलू, आपण तिथे जाऊन त्यांना आपण सपोर्ट करू शकत नाही, पण सोशल मीडिया हे खूप मोठं शस्त्र आहे जिथे आपण घरात बसून त्यांना सपोर्ट करू शकतो. त्यामुळे शांत बसू नका, प्रत्येकाने आवाज उठवायला हवा.